माझे ना बरेच गुरु झालेत. हं, तर हे चुकीचं आहे का, की आपण आयुष्यात फक्त एकच गुरु ठेवायचा, बाकी कुठे दुसरीकडे जायचं नाही. तर माझे पहिले गुरु प्रभुजी हं, हे तुम्हाला माहिती आहेत. नंतर साईबाबा हं, हं, इतकी वर्ष साईबाबांचं. तर ते देखील लिव्हिंग होते प्रभुजी. साईबाबा इज नॉट लिव्हिंग हं. आणि तुम्ही माझे मार्गदर्शक आणि तुम्ही माझे आत्ता गुरु आहात. तर असं आहे का, की तुम्ही फक्त एकच गुरु आयुष्यात ठेवू शकता, नॉट मोर दॅन वन गुरु? आता तुम्ही जसं तिघांचं नाव घेतलं बरोबर? तर या तिघांमधून एकानेही तुम्हाला कधी सांगितलं का फक्त मलाच फॉलो कर, दुसऱ्याला करू नकोस? कधीच नाही. कधीच नाही सांगितलं. मग हे अंडरस्टँडिंग तुमच्याकडे कुठून आलं मग? कोणी तुम्हाला सांगितलं की एकच लोकं गुरु? म्हणतात. हां, ते लोकं म्हणतात. पण जे तुम्हाला शिकवत आहेत, हं. त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं का असं, की तुम्हाला ह्यांनाच फॉलो करायचंय, मीच सर्वश्रेष्ठ आहे आणि मलाच फक्त फॉलो करा. दुसरे सगळेच म्हणजे म्हणजे नॉट रिक्वायर्ड, गरज नाही त्यांची हं. कोणाची. तुम्ही फक्त मी शिकवलेल्याच ह्याच मार्गाचं अवलंबन करा, अनुसरण करा. कोणताही गुरु असं बोलत नाहीये. हे लोकांमध्येच कुठेतरी संभ्रम असतो, की बाबा नाही, तू इथे आहेस तर इथेच राहा. पण तो गुरु सांगत नाहीये. तर गुरूंचे हं. प्रकार वेगळे. एक गुरु असतो, एक सद्गुरू असतो. तो हं. गुरु म्हणजे की जे तुम्हाला शिकायचं आहे ते शिकवण्यासाठी जे शरीर रूपात आहेत, ते गुरु. म्हणजे तुम्हाला काय शिकायचं आहे? जर तुम्हाला ॲक्टिंग शिकायची आहे, हं. मग ॲक्टिंगसाठी तुम्हाला जो येऊन शिकवतोय तो तुमचे ॲक्टिंगचे गुरु झाले. हं. बिकॉज अदरवाईज तुम्हाला सपोज लॉयर तुम्हाला बनायचं आहे. मग तुम्ही कोर्स जॉइन करणार आणि जे शिकवणारे आहेत शिक्षक, ते तुमचे गुरु झाले. हं. मग असे खूप वेगवेगळे माध्यम आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, की गुरु तुम्ही अनेक करू शकता. हं. कारण की तुम्हाला शिकायचंच खूप काही आहे. हं. त्याच्यामुळे मग तुम्हाला गुरूंची गरज लागते, की मला हे शिकायचं, मला मग कोण शिकवणार? अच्छा ते शिकवतील. मला हे शिकायचं तर कोण शिकवणार? हं. अच्छा ठीक आहे. हे एक आहे ते मला शिकवतील. त्याच्यामुळे अनेक गुरु खूप अ, पूर्वींच्या गुरूंच्या लाईफमध्ये सुद्धा येऊन गेले त्यांच्या जीवनामध्ये. कारण की तुम्हाला वेगवेगळ्याच गोष्टी शिकायच्या असतात म्हणून. बरोबर, बरोबर. मग कुणाला काही पूजा शिकायची असते, कशी पूजा करावी. हं. मग एक गुरु असतात ते शिकवतील, अशी-अशी पूजा कर. हं. जे मंदिरात आपण जातो, मग कोणते तुम्हाला पंडित असतील ते सांगतील, की हं. अशी-अशी पूजा कर. ध्यान शिकायचं असेल, मग कोणते तुम्हाला गुरु भेटतील, की हे अशा प्रकारे ध्यान कर. मग त्यांच्याकडे तुम्ही ध्यान शिकलं. तुम्ही सगळं शिकून एक ॲज अ म्हणजे एक स्टुडंट म्हणून, एक विद्यार्थी म्हणून तुमची उन्नती होते. सगळ्याकडून शिकून. बरोबर. हं. मग ते गुरु आहेत सगळे. मग काही लोकांना तंत्र शिकायचं आहे, काही लोकांना सिद्धी प्राप्त करायची आहे. मग ते गुरु भेटतात सिद्धी प्राप्त करण्यासाठी. हे तुमचं चॉईस आहे. तुम्हाला काय हवंय त्या प्रकारे. बरोबर. कोणाला पैसे कमवायचे पटापट, मला खूप श्रीमंत व्हायचं पटकन. मग त्या प्रकारचे ना गुरु भेटतात. ठीक आहे, तुला मी श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवतो. हं. मग तुम्ही त्यांना फॉलो करतात. ही तुमची चॉईस आहे. तुम्हाला कुठे जायचं, काय करायचंय. मग सद्गुरू हा वेगळा असतो त्यांच्यापेक्षा. सद्गुरू हा हे काम करतो, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी सत्कार्य करावं, सत्कर्म करावे. चांगलंच काम करत राहा, लोकांचं कल्याण करत राहा. तुमच्या आतमध्ये जी सद्सद विवेक बुद्धी असते, ज्याला आपण पॉझिटिव्ह किंवा डिव्हाइन इंटेलिजन्स म्हणतो. मग त्या बुद्धीला ते जागृत करतात आणि तुमच्या मार्फत लोक कल्याणासाठीच कार्य करून घेणार. मग जो वाममार्ग आहे, चुकीचा मार्ग आहे, त्याच्यापासून तुम्हाला अलिप्त ठेवतात आणि एका चांगल्याच मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ते प्रेरित करत राहतात. हां. ते सद्गुरू असतात ते एकच असतात. म्हणजे गुरुच तुम्हाला खूप भेटू शकतात. खूप हं. वेगळ्या प्रकारचे हं. क्षेत्रातले गुरु. पण सद्गुरू हा असतो की जो तुम्हाला चांगला मार्ग दाखवतो. हं. आणि सद्गुरूनंतर मग एक परमगुरू. तर परमगुरू हे हे वेगळे असतात. ते तुम्हाला मोक्ष देतात किंवा मुक्ती देतात. आणि त्यांचं तितकंच काम आहे, की तुम्हाला प्रत्येकासाठी एक परमगुरू फिक्स आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक परमगुरू आहे, जे तुम्हाला मोक्ष देतील. हं. तर प्रत्येकासाठी, की जे तुम्ही संकल्प घेऊन येता आणि तुम्हाला जो अनुभव करायचा आहे जीवनामध्ये, त्याच्यासाठी गुरु पण मदत करणार, सद्गुरू सुद्धा मदत करतील आणि परमगुरू सुद्धा मदत करतील. की मोक्ष हवा आहे, तर परमगुरू करतील. सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील. हं. आणि जे नॉर्मल गुरुज आहेत, ते तुम्हाला जे पण तुमचे भौतिक किंवा आध्यात्मिक जे तुमचे गोल्स आहेत, तुम्ही जे ठेवलेत, मला हे प्राप्त करायचं आहे, त्याप्रकारे तुम्हाला ते मदत करतील. तर आता परमगुरूमध्ये कोण-कोण कसे येतात? तो एक प्रश्न येतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जसं आपण इतिहासात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वामी समर्थ आहे, हे परमगुरूमध्ये येतात. त्या हं. श्रेणीमध्ये येतात. मग साईबाबा देखील साईबाबा, स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ
म्हणजे हे नॉन लिव्हिंग असतात का? शरीर रूपात नसतात का शरीर परम गुरु? रूपात असतात, शरीर रूपात. मोक्ष गुरु पण हे तिघेच्या तिघे सांगितले तुम्हाला, हा. हे शरीर रूपात असतात, अच्छा, परम गुरु पण शरीर शरीर रूपात. रूपात. जर काही वेळेत असं होतात, की ते तुमच्या समोर प्रकट सुद्धा होतात हा. आणि तुम्हाला प्रकट होऊन पण ते गाईड करतात, की तुमचं हा. मोक्ष म्हणजे देण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद किंवा दीक्षा देतात ते. हम्म. तर आणि सद्गुरू म्हणजे कसे? जे संत तुकाराम किंवा संत ज्ञानेश्वर हे तुम्हाला चांगल्या मार्गासाठी चालण्यासाठी प्रेरित करत राहतात. तर हा भेद असतो. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात, की मला फक्त एकच गुरु करायचा आहे, हम्म. जो मला सिद्धी शिकवेल. मग तुम्ही तिथेच राहणार मग. हा, कारण की तुमची प्रगतीच नाही होऊ शकत. प्रगती नाही होत. कारण की जो गुरु आहे सिद्धी शिकवणारा, तो स्वतः सद्गुरू नाहीये. बरोबर. तो स्वतः परमगुरू नाहीये. तो स्वतःही अडकलेलाच आहे. हा. कारण की तो भौतिक गोष्टींच्या प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला मदत करतोय. स्वतःही काहीतरी प्राप्त करतोय आणि तुम्हालाही प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतोय. सद्गुरूंना काही प्राप्त करायचं नसतं. परमगुरूंना काही प्राप्त करायचं नसतं. बाकी सगळेच गुरु ज्यांना काही प्राप्त करायचं आहे, मग तेही कुठेतरी अडकलेले आहेत. त्यांच्यावर तुम्ही अडकतात. कारण की तुम्ही तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालात, मग त्यांची जशी उन्नती होईल तशी तुमची होणार आणि ते कुठे थांबलेत, तर मग तुम्ही थांबाल तिथेच. आणि बरोबर. जर शरीर रूपातून ते निघून गेले सपोज आणि हम्म. ते दुसऱ्या एका सूक्ष्म शरीरात आहेत, तिथे जर अडकले असतील, तर तुम्ही अडकून राहणार मग. हा. तर बरोबर. असे खूप काही म्हणजे उदाहरण आहेत, की कित्येक असे गुरुज अडकलेले आहेत. त्यांचीच उन्नती झाली, त्यांचीच मुक्ती झालेली नाहीये. मग त्यांना जे फॉलो करणार आहेत, ते सगळे अडकलेले आहेत. मग पहिल्यांदा बरोबर. सद्गुरू एक जीवनात असावा, परमगुरू जीवनात असावा. कधी-कधी तिघे एक रूपात सुद्धा येऊ शकतात. जसे स्वामी समर्थ आहेत. तर अच्छा. परमगुरू मग तुमच्याकडे सद्गुरूंचंही काम करतात आणि गुरूंचंही काम करतात. महाअवतार बाबाजी आहेत किंवा भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान गौतम बुद्ध आहेत. तुम्ही. प्रत्येकाचा तुमचा अनुभव तुम्ही ठरवा ना, की माझ्यातर्फे परिवर्तनाच्या कामासाठी आहे आणि हम्म. सगळ्यांना ह्या सध्याच्या ज्या गोष्टी घडत आहे, इथून तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठीच माझं ध्येय पर्पज आहे. तुमचं. हा. बरोबर आणि तुमच्यावर चालत-चालत तुम्हाला जो अनुभव होईल, तेव्हा तुम्हाला कळेलच आपोआप काय आहे. मग सध्या माझं काम मदत करण्याचं आहे एक मित्र म्हणून आणि आपण एकत्र चाललोच सगळे त्याच्यामध्ये. तर कधीही स्वतःला बांधून ठेवू नका तुम्ही, की मी एक गुरु सोडून दुसरीकडे गेले किंवा दुसरा सोडून तिसरीकडे गेले. कित्येक लोकं पण कोर्सेस चेंज करतात एज्युकेशनमध्ये, ऑफिसेस चेंज करतात, जॉब चेंज करतात. खूप ते सगळं करू शकतात. हम्म. मग तुमच्यावरतीच का असा प्रश्न येतो, की बाबा नाही, तुम्ही का चेंज केलं? हम्म. स्वतः तो गुरु तुम्हाला बोलत नाहीये. मग दुसऱ्यांच्या प्रश्नाला काय महत्त्व राहतं तुमच्याकडे? हे उगाचच मनातच असे विचार येतात तर उगाच. लोकांची स्वतःचीच स्टोरी म्हणजे त्यांची एक कल्पना आहे, की हा. भीती आहे, की करेक्ट. काय? पण तुम्हाला तुमचे गुरु पण सांगतात, की तुम्ही इथे जाऊ शकता. पण तुम्ही जर आता सध्या साधनेमध्ये आहात, तर ती नवीन साधना तुमच्यासाठी चांगली नाहीये. मग ते थांबायला सांगून नंतर म्हणतात, की ठीक आहे, मग तुम्ही ती साधना करा. तर असं तुम्हाला गाईडन्स व्यवस्थित मार्गदर्शन मिळू शकतात गुरूंकडून किंवा सद्गुरूंकडून. पण ब्लॉक किंवा असं बांधून ठेवलंय तुम्हाला. म्हणजे काय असं असं नाही, की तुम्ही कैदी नाही झाला पाहिजेत. हा. असं झालं, करेक्ट. की तुम्हाला तुमच्या गुरूंबरोबर कायमस्वरूपी बांधून ठेवलंय, असं नाही झालं पाहिजे. तुम्ही मुक्त तुम्हाला अनुभव मुक्तीचा आला पाहिजे. सद्गुरूंचा जो तुमच्या जीवनातला त्यांचा हेतू जो आहे किंवा परमगुरूंचा तो मला मुक्ती देण्याचा आहे. तोच अनुभव नाही झाला, हम्म. तर मग अर्थ काय मग त्याचा?